आपल्या असेल या ठिकाणी याचं आपल्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणारे दिलीप बामणे वडवली कोंड. हॅलो. तसेच आलेले मान्यवर मी निलेशजी थोरे साहेब. मॅन ऑफ द मॅच अल्पेश महाडिक. मॅन ऑफ द मॅच अल्पेश महाडिक. आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. मी निलेशजी थोरे साहेब यांना विनंती करेन मॅन ऑफ द मॅच अल्पेश महाडिक यांना निलेशजी थोरे साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत अल्पेश महाडिक. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अल्पेश महाडिक यांनी यायचं आहे. निलेशजी थोरे साहेब यांच्या हस्ते आपल्यास या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. तसेच नारायण शिंदे आमचे मित्र अल्पेश महाडिक. तसेच बामणे साहेब आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी अध्यक्ष हो नरेशजी सत्वे यांच्या हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. अल्पेश महाडिक मॅन ऑफ द मॅच पहिल्यांदा निलेश थोरे साहेब यांच्या हस्ते अल्पेश महाडिक याला मिळते. वा काय भाग्य असेल अल्पेश महाडिकचं. निलेश थोरे साहेब आमच्या असोसिएशनचे कार्याध्यक्ष यांच्या हस्ते. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष नरेशजी सत्वे आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी निलेशजी थोरे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. हा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि हा सन्मान चिन्ह बघा नारळ पण आहे. हा निलेशजी थोरे साहेब आपणास आपण सुद्धा या ठिकाणी आपल्याला सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. युट्यूब या ठिकाणी युट्यूब लाईव्ह दिसत आहे. या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो निलेशजी थोरे साहेबांचा. या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येते निलेशजी थोरे साहेब यांचा. या ठिकाणी टाळ्या वाजवा. हा काढ त्यात नाही घे. असोसिएशनचे कार्याध्यक्ष निलेशजी थोरे साहेब असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होते. तसेच आमचे परममित्र नारायणजी शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी यांचा सुद्धा मोलाचा वाटा आमच्या या आमच्या या संघासाठी नेहमीच असतो. नारायणजी शिंदे आम्ही कधीही गेलो तरी आम्हाला कोणत्याही प्रकारची नाराज करत नाही. नारायणजी शिंदे जोरदार टाळ्या झाला पाहिजे नारायण शिंदेसाठी. जोरदार. शिंदे ऑटोमोबाईल्स मोबाईलचे मालक या ठिकाणी नारायणजी शिंदे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होते. तसेच सनी भाऊ आपण सुद्धा विनंती सर आपण सुद्धा यायचं आपण सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. सनी भाऊ आपण आलात या ठिकाणी. सनी भाऊ आपण सुद्धा यायचं आहे. ओके सनी भाऊ आपल्या सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. प्रमोद तसेच बामणे साहेब आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आपल्या सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. बामणे साहेब आपण सुद्धा आलात. झाले फोटो घे. तसेच दिलीपजी बामणे यांचा सुद्धा या ठिकाणी असोसिएशनचे अध्यक्ष नरेशजी सत्वे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होईल.
दिलीपजी बामणे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय असोसिएशनचे अध्यक्ष नरेशजी सत्वे यांच्या हस्ते. पंच जायचे पंच वडवली बोदवाडी, पंच वडवली बोदवाडी आपले एक पंच पाठवा निलेश. तसेच अल्पेश माडिक या ठिकाणी दिलीप दादा करकरे आलेले आहेत. तसेच मी निलेशजी थोरे साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. मी दिलीप दादा करकरे यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल निलेशजी थोरे साहेबांच्या हस्ते. शाळ सन्मान शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन दिलीप दादा करकरे. सकाळपासून मला दिलीप दादा करकरे एक अंपायर पाठवा वडवली बोदवाडी, एक अंपायर पाठवा. अजून एक पाहिजे. सकाळपासून थोरे साहेब आले की मला दादा सांग असं दिलीपने मला सांगितलं होतं. धन्यवाद. आता रविराज जाते, रविराज जाते, रविराज पवार जातो, रविराज पवार मैदानामध्ये येत आहे. मैदानामध्ये साऊंड थोडासा आवाज द्या. मैदानामध्ये शिरवली संघाचा एक प्रतिनिधी, प्लीज शिरवली संघाचा एक प्रतिनिधी याचा आहे. शिरवली आणि ही बालजाई गोलंदाज कोण आहे भाऊ? अनिश आहे. निलेशजी थोरे सर हे आमचे बंधू आहेत, कारण का समाजाचे आम्ही देणेकरी लागतो आणि ते देणेकरी आम्ही आज फेडत आहोत या ठिकाणी. अविनाश कापडे यांच्याकडून एक बक्षीस देण्यात येत आहे. प्रेझेंटेशन आहे, बक्षीस आहे. कुठलीही हॅट्रिक असेल 500 रुपये. या ठिकाणी अनिश आहे पहिला गोलंदाज. चेंडू मध्ये कन्वर्ट केला होता, का चूक करावी आता संध्याकाळी आपल्या कर्णधाराला सांगेल राणाजी मुझे माफ करना, गलती मारो से हो गई. थोडस चेंडू आला पॉइंट मध्ये, प्रयत्न केला पकडण्याचं, मात्र त्या ठिकाणी केला दान. प्लेअर कडे जायचं, थोडस पाणी गरजेचं आहे. प्लेअर मध्ये पाणी द्यायचं आहे प्लेअरला. होत असं क्रिकेटमध्ये असतं. बॉल लागलेला आहे, पाणी द्या प्लीज. होत असतं जोरात चेंडू होता, नाकाला लागलेला आहे. होत असतं त्या ठिकाणी, पाणी द्या. पाहू या मैदानामध्ये घेऊन जातोय. अजित आहे, अजय आहे, दोन्ही आणि इकडे अनिश आहे. 3 नावाच्या प्रारंभापासून सुरुवात होत आहे या ठिकाणी. मात्र पाहूया काय घडणार आहे. मात्र या ठिकाणी हा जो गोलंदाज आहे तो जून ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये सूर्यफूल फुलतो, मात्र या ठिकाणी हा नेहमी फुलत आहे. पाहूया काय करतोय, कशा प्रकारे करतोय. जून ते सप्टेंबरच्या नेहमी याच्यामध्ये सूर्यफूल फुलतो, परंतु मात्र हा अजित आणि अजय नेहमी फुलत आहे या ठिकाणी. पाहूया काय घडणार आहे. कार्पेट सायाने चेंडू खेळला गेला होता, एक आहे ज्या ठिकाणी फिल्डर आला, फिल्डरने कव्हर केलं, मात्र शॉर्ट मिड विकेटच्या झोन मध्ये. मात्र पाहूया काय घडणार आहे, काय नाही आहे. धावसंख्येमध्ये बदल आहेत या ठिकाणी. विके आहेत, धावसंख्या आहे ती 2च्या घरामध्ये. करकरी सरकार या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा पाहूया एसटी रक्षकच्या पाठीमागे फिल्डर त्या ठिकाणी चेंडू गेलेला आहे. छोटासा फिल्डर आहे, तो कव्हर करतोय चेंडू. उष्णता ते तीव्र झटकेपर्यंत आज मात्र या ठिकाणी नाही थांबणार. होली पौर्णिमा आहे, रमजानचा पवित्र महिना आहे. धाव संख्या केवळ 2 घरामध्ये बसलेली आहे. 3 चेंडू झालेले या ठिकाणी. ही बालजाईचा
या ठिकाणी थरारक पाहायला मिळणार आहे. अजित मात्र बॅट खोलत नाही आहे. पुन्हा स्वागत केला चेंडूचा. चेंडू जाणार होता तो त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान एक धाव घेतली. दुसरी धावेचे कन्वर्ट करण्याचा प्लॅन बनवला होता. नशीब पाहूया पंचांकडे जातोय का आणि पंचाने OUTD दिलेला आहे. DJ मास्टर सतरा 18 नंबरची जर्सी घातलेल्या बाहुबली यांनी 6 बॉलला 6 सिक्सर मारणारा हा टायगर. आज पाहूया काय घडणार आहे या ठिकाणी. आज तर पाहूया गोलंदाज गेलेला आहे या ठिकाणी. अनिश आहे, बॅट्समन्स आहे. अनिश पवार नावाचा गोलंदाज सचिन या ठिकाणी आहे. वनडाऊनला गेलेला आहे. पाहूया काय करतो हा पट्ट्या मात्र कशा प्रकारे करतो हा. बेटा हमारा ऐसा काम करेगा, हमारा बडा नाम करेगा. काय नाव कमावतोय या ठिकाणी. स्वागत केला, पुढे आला होता, चेंडूला मात्र कन्वर्ट केला होता. खेळण्याचा इरादा बनवला होता. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी नकारात्मक शब्द दिला अजयने सचिनला. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 5. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये नेहमी सूर्यफूल फुलतो. मात्र या ठिकाणी हा पाहूया कशा प्रकारे फुलतोय. गोलंदाज आपल्या भात्यातून किती प्रकारे भाल काढतोय या ठिकाणी. मात्र पॉइंटच्या पाहूया पॉइंटच्या सोडून चेंडू बाऊट आपलतो. एक ते धाव घेतो. दुहेरी धाव घेण्याचा इरादा बनवला होता. मानस बनवला होता, धाडस बनवला होता. देखील स्ट्रोक खेळला गेला होता या ठिकाणी. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होती ती 7च्या घरामध्ये. एकेरी दुहेरी धाव घेतली तरी चालेल. अजय सचिन, कविता राऊत, PT उषा, सानिया मिर्झा जशा प्रकारे पलतात तशा प्रकारे पळायला पाहिजे. नाहीतर मग कोकण रेल्वे पलते तशा प्रकारे धावसंख्या पळाली पाहिजे. या ठिकाणी डाबरचे जाहिरात होत आहे. डाबर ग्लुकोज. त्याच्यानंतर अंकिल डेव्हलपचा एक प्रोजेक्ट आहे ते पण आपल्यापर्यंत. स्वराज कोल्डिंग गोरेगाव, शहा ट्रेडिंग्स यांच्याकडून अपना बाजार यांच्यामध्ये जा मित्रांनो, सामान खरेदी करा. पाहूया अमोलला बोलवलेला गेला. 1 डाऊनचा गोलंदाज आहे. पहिली धावसंख्या 7 दिली अनिशने. अतिशय कंजूसी केलेले अमोल गोलंदाज आहे. निलेश केसलकर यांचं बाजार आहे. अपना बाजारामध्ये आपल्या परिवाराला घेऊन जा आणि सामान खरेदी करा. निलेश केसरकर आहे. आर्यन आर्टेस आहे. घर सजवायचा असेल तर अजित सकपाल यांच्याकडे संपर्क साधा. गोलंदाज आहे तो अमोल चोरगे नावाचा वादल. काय आपल्या भात्यातून कसे भाल काढतोय तो पाहूया कशा प्रकारे काय करणार आहे. या ठिकाणी मात्र सचिन तयार आहे. स्वागत केला. कार्पेट सायाने चेंडू खेळला गेला होता. एक धाव घेतली. दुहेरी धावेची मागणी करतोय का, परंतु मात्र अजयने मनाई केली. धावू नको सारे सचिन, धोका होऊ शकतो, खतरा होऊ शकतो. हा मैदान आहे, हा दहिवलीचं मैदान आणि क्रिकेटची पंढरी म्हटली जाते या ठिकाणी. केवळ धावसंख्या आहे ती 8च्या घरामध्ये. चल 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 तू मी करत आहेत. पाहूया अमोल तयार आहे. थोडेसे परिवर्तन केल्या गेलेलं आहे. फिल्डर परिवर्तन केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला मागितला गेला. आर्यंत असा आवाज मैदानामध्ये. अमोल तयार आहे गोलंदाजीसाठी. पुन्हा हुक शॉट खेळण्याचा इरादा बनवता. मानस बनवला. हा पट्ट्या मात्र कशा प्रकारे खेळतोय पाहूया. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये गेलेला आहे चेंडू. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 10. एक शुभ अंकी संख्या मानली जाते, पवित्र मानली जाते. 10 नंबरची जर्सी घातली होती सचिन रमेश तेंडुलकरने आणि अब्दुल कादिरला सांगितलं होतं आम्ही भारतीय आहोत. 6 सिक्सर मारले, 4 सिक्सर मारले होते, 2 4 मारले होते. अशा प्रकारे पेशावर मध्ये मारले होते. नानी आठवण करून दिली तर दादी आठवण करून दिली होती ती सचिन रमेश तेंडुलकरने. स्वागत केला. कार्पेट सायाने चेंडू खेळला गेला होता. हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया फिल्डर येतोय. डीजे ऑपरेटर तुमच्याकडे येतोय. वाजवाडीचे
चेंडू सुटला, एक धाव घेतले, 17 झालेले धाव संख्या. या महाराष्ट्राला खतरा झाला होता. बाळासाहेब ठाकरे गेले होते 17 नोव्हेंबरला. हाहाकार मातला होता. या महाराष्ट्रातली जनता रडली होती. बाप गेला होता. धावसंख्या 17 आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे गेले होते. धावसंख्या 17 आहे. एबी डिव्हिलियर्स, आर अश्विन, अनिल कुंबले ही जर्सी घालतात 17 नंबरची. 17 खतरा कुणाला होतोय? मात्र अमोल तयार आहे. अमोल स्वागत करतोय. चेंडू मध्ये खेळला गेला होता. एक धाव घेतली आहे. दुसरी धावसंख्येमध्ये बदल करण्यामध्ये यश प्राप्त करतोय. धावसंख्या होते ते 19च्या घरामध्ये. अतिशय चप्पल हे जनाब पलते त्या ठिकाणी. धावसंख्या ते 19. शेवटचा चेंडू घेऊन येणारा अमोल तयार आहे. या ठिकाणी सरा बलून डेकोरेशनचे मालक दिलीप करकरे आज पूर्णपणे मेहनत लावत आहेत. आपल्या साथीदारांना साथ देत आहेत. या ठिकाणी समीर चरफले एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा इरादा बनवतो का? दुसरी धाव घेतलेली आहे. 14 रन बोलतात. अतिशय जबरदस्त रन घेतला गेला. या ठिकाणी धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होते ती 21च्या घरामध्ये गेलेली धावसंख्या आहे. 2 षटक संपलेल्या प्रत्येक ओव्हरला 10.5चा कन्वर्ट करायला लागेल. 10.5चा रन रेट आहे. 21 आहे. परंतु मात्र शेवटपर्यंत म्हटलं क्रिकेटमध्ये काय सांगू शकत नाहीये. या ठिकाणी आता मुंबईशी आलेला शशिकांत करकर मॅच पाहतोय. मैदानामध्ये नेता आज होली पौर्णिमा आहे. अशुभ दिवस मानला जातो. अग्निदान केलं जातं. वाईट विचारांची होळी केली जाते. सुविचार प्रकाशाकडे घेतला जातो. श्रीधर हर्णेकर हा नावाचा वादळ आलेला आहे. गोलंदाज आहे. फुल टच केला गेला होता. चेंडू टाकला होता. समजलं नव्हतं ते सचिनला. सचिनने सन्मान केला. श्रीधर अजयला समजलं होतं. अजयने चेंडू सोडून दिला. सन्मान केला. श्रीधरला म्हटलं नव्हतं बाबा बेटा तू लहान आहेस. मी खेळतोय. तुला चेंडू सोडून देतो. म्हटलं क्रिकेटमध्ये मैत्री नसते. क्रिकेटच्या बाहेर मैत्री करायची. स्वागत केला. पुन्हा एकदा चेंडू कन्वर्ट होत आहे. त्या ठिकाणी फिल्डर मात्र काय येतो. एक धाव घेतो. दुहेरी धावीची मात्र या ठिकाणी गणना केली जात नाही. धावसंख्या होती ती 22. जय सचिन एकेरी दुहेरी धाव नाही येऊन राजा. मी मग अशीच म्हटलं तर कविता राऊत पलते, सानिया मिर्झा पलते, पी उषा पलते. तशा प्रकारे धावसंख्या पळाली पाहिजे. नाहीतर कोकण रेल्वे पलते बघ तशा प्रकारे धावसंख्या पळाली पाहिजे. एकेरी दुहेरी धाव घेऊन काय उपयोग आहे? ही समर्थांची भूमी आहे. रामदासांची भूमी आहे. इथं पट्ट्या घडला पाहिजे. इथे शिवाजी राजा घडला पाहिजे. इथे एपीजे अब्दुल कलाम घडला पाहिजे. इथे बॅलिस्टर अब्दुल रहमान अंतुले घडले पाहिजे. का घडू नये? परंतु एका दिवसामध्ये घडता येत नाही. एका दिवसामध्ये मिलिंदसारखे घडता येत नाही. आयुष्य वेचावं लागतं. म्हणून घडावं लागतं. पुन्हा एकदा पाहूया. एक धाव घेतले. दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करतो. लयगावांचा मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्ट घेतोय. एक धाव घेतो दुहेरी धावेमध्ये आणि या ठिकाणी बॉल रेडी. जय मैदानाच्या बाहेर समीर चरफले दिलीप करकरे गोटारगो करताना पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर आतमध्ये जाऊया. पाहूया प्रोडेक्ट येतो. त्या ठिकाणी मात्र पंचांकडे गेल्यानंतर पंचांनी काय दिले निर्णय कळत नाही आहे. विकेट आहे. मैदानाचे डीजे तुम्हाला सलाम करणारा षटक आहे. वाजवा. परतला संकेत. सचिन तयार आहे. संकेत तयार आहे. पाहूया या ठिकाणी मध्ये काय घडणार इथेच घडवावा लागतो. पहार केला चेंडूला. वाजवलं बंचकी बम बम. डीजे सलाम तुम्हाला करतोय. वाजवा डीजे. धावसंख्या झालेले गोलंदाज आहे तो श्रीधर. श्रीधर आपल्या बॉलिंगचं
पार करतोय. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी कन्वर्ट करतोय का पाहूया. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जो झोन आहे त्या झोन मधून चेंडू येण्यापूर्वी 2 धावा झाले. धावसंख्येमध्ये बदल होत आहे. तिसरी धावेची मागणी केली. रनिंग द मिड विकेट. वेल रनिंग बाय संकेत आणि सचिन. वेल रनिंग. वा जनाब वा वा उस्ताद. धावसंख्या होते ती 35. मिलिंदजी सर या, आम्ही तुमचं स्वागत करतो. तुमचं बुलंद आवाज ऐकून दाखवा. थँक्यू विनोदजी. एक चांगलं धावतं समालोचन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आणखीन एक आवाज या ठिकाणी ऐकायला मिळाला विनोदजी करकरी यांच्या रूपाने. पहिल्या पूर्वार्धाचा या ठिकाणी खेळ संपुष्टात आला. अर्थातच एबी स्पोर्ट्स आणि बालजाई स्पोर्ट्स नागाव संघानं त्या ठिकाणी बनवल्यात ना 35 धावा. जिंकण्याकरता टीम शिरवली संघाला त्या ठिकाणी 36 ची गरज असेल 18 चेंडूमध्ये. 12ची सरासरी प्रतिषटक तुम्हाला 12 धावा बनवाव्या लागतील जर स्पर्धेतलं आव्हान त्या ठिकाणी तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर. बहुधा पहिल्या फेरीचा हा अखेरचा सामना असेल. चला जरा स्पीडअप करा विनंती असेल. 2:30 वाजून गेलेले आहेत. अजूनही आपण पहिल्या फेरीचे सामने त्या ठिकाणी खेळवत आहोत. अर्थातच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपणास बरंचसं बक्षीस वितरण त्या ठिकाणी करायचं आहे. मित्रांनो, या स्पर्धेचं आणखीन एक आकर्षण म्हणजे 2 अशा ट्रॉफीज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे इमर्जिंग प्लेयर अंडर 16 म्हणजे 16 वर्षाखालील एक इमर्जिंग प्लेयर ज्याने एक उत्तेजनार्थ आपण जर विचार केला ना तर उगवता खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय आणि त्याकरता एक अशी ट्रॉफीज आहे. आणि दुसरी ट्रॉफी जर विचार केली ना आपण तर प्लेयर ऑफ द इयर म्हणजे या वर्षीच्या हंगामात या असोसिएशन मध्ये ज्या खेळाडूनं चांगल्या दर्जाचं प्रदर्शन केले, एक उल्लेखनीय कामगिरी केले ना, त्याच्याकरता देखील प्लेयर ऑफ द इयर असं एक चषक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक चांगल्या दर्जाचं आयोजन जे हडमन क्रिकेट क्लब दहिवली या संघाच्या माध्यमातून खूप सारी दर्जेदार आकर्षक बक्षीस त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये आपण चांदीची अंगठी पाहतोय. 20 रुपयामध्ये या चांदीच्या अंगठीचे मानकरी होण्याचा बहुमान तुम्ही देखील या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल श्री काळभैरव देहवली आणि त्याचबरोबर ती भीम 11 वडवली बौद्धवाडी या कल्पेश हटे आणि त्याचबरोबर ती विनंती असेल मयुरेश आपण पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही टीम्स ना या ठिकाणी बॅटर्स करता एक पारितोषिक आलंय. अविनाश कापडे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक किंवा चौकारांची हॅट्रिक जो बॅटर्स लावेल त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 36 धावांची गरज असणार आहे 18 चेंडू मध्ये. आणि हा मॅच नाणेफेक आपण करतो. दुसऱ्या फेरीचा हा महत्वपूर्ण पहिला सामना असेल आणि एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्हीही संघाचा विचार केला ना तर तुल्यबळ संघ, एका बाजूला बाहुबली कल्पेश अटे तर दुसऱ्या बाजूला MK आपल्याला पाहायला मिळेल. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू यावेळेस तेज तर्रार वा डॉट चेंडू आलाय. दरम्यानच्या काळामध्ये श्री काळभैरव देहवली संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम भीम 11 वडवली संघाला फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलंय. हा दुसऱ्या फेरीचा महत्वपूर्ण पहिला सामना असेल. मॅच कडे जाऊया. वा चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा जर विचार केला तर पुलाला डिलिव्हरी हाताळले, टप्पा पुढे ठेवलाय आणि ही खासियत राहिली आहे गोलंदाज अजित याची. एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन कालच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर कुणबी चषकामध्ये देखील आणि बालजाई स्पोर्ट्स नागाव संघ त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला होता आणि खूप साऱ्या धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. पण आज एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी साकारतोय अजित. शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्या ठिकाणी भरकटलेला चेंडू, वन बाउन्सची वॉर्निंग पंचांकडून दिली जाईल.
एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात धाव फलकावरती येईल. 2 धावा धाव फलकावरती निश्चितच आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची स्पर्धा असताना अर्थातच खेळाडूंकरता जशी बक्षीस आहेत तशी प्रेक्षकांकरता देखील खूप सारी बक्षीस आहेत. पुन्हा एकदा फटका समोरच्या दिशेने खेळायचा, बॅटचा टोला चेंडू ब्रश झाला, तदनंतर चूक केली, इथं बॅकअप आलं, त्याने देखील चेंडू गॅदर करू शकला नाहीये. 2 धावा या दरम्यान ऍड होतील धावफलकावरती. दुहेरी धावेने 4 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. टीम विचार केल्यानंतर शिरवली संघ 36 धावांचा पाठलाग करतोय. एक चांगली संधी आहे याही संघाला, पण समोर देखील बळजाई स्पोर्ट्स नागाव संघ आहे, ज्या संघाने मागील वर्षीच्या हंगामामध्ये देखील चांगल्या दर्जाचं काम केलं होतं. चांगल्या दर्जाचं प्रदर्शन त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळालं. याही वेळेस बॅटची वरची कडे घेऊन चेंडू शॉट थर्डमॅन रिझनला त्या ठिकाणी ट्रॅव्हल होईल. 1 धाव पुन्हा इथंही ऍड होताना पाहायला मिळेल. संत गतीनं हे धावफलक पुढे सरसावलं जात आहे. गती फार महत्वाची असते. अर्थातच त्या संत गतीला मग अटॅकिंग मध्ये देखील आक्रमणामध्ये देखील तुम्हाला परिवर्तित करणं फार गरजेचं आहे. इथे आडवा बॅटनं फटका सजवायचा होता. पुन्हा एकदा बॉटम ला ब्रश झालाय, चेंडू डीपला प्रोटेक्शन आहे. वा, चांगली फेकी आहे. एक सिंगल या दरम्यान ऍड होईल आणि अर्थातच 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 36चा पाठलाग करायचा आणि अतिशय संत गतीनं जरी सुरुवात केली असली ना तरी देखील एक चांगली रनचेस म्हणावी लागेल, कारण मागील काही दिवसापासून टीम शिरवली संघ देखील चांगल्या दर्जाचं प्रदर्शन या मैदानावरती, या खेळपट्टीवरती शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्यानं करत आलाय. आजही चांगल्या दर्जाची स्पर्धा त्या ठिकाणी असल्या कारणानं आणखीन एक चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा याही टीम कडून. डॉट बॉलनं षटकाची सांगता होईल आणि अर्थातच 6 धावा फक्त या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या जात आहेत. वा, चांगल्या दर्जाचं षटक हाताळलं जाईल. 30 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये या 30 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे प्रति षटक तुम्हाला 15-15 धावा ठोकाव्या लागतील. आणि या 15 धावा ठोकल्या जातील का प्रति षटकामागे? 12 चेंडूमध्ये या 30 धावा त्या ठिकाणी बनल्या जातील का? बनवाव्या लागतील, कारण तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचंही अस्तित्व दाखवून द्यावं लागेल. गोलंदाजी मागवते परिवर्तन. अर्थात षटक क्रमांक 2 फेकण्याकरता टीम आई बलजाई स्पोर्ट्स नागाव या संघाच्या माध्यमातून यश याला मात्र प्राचार्य केले जाते. यश कासरेकर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. अमोल समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच अद्यापही कुठलाही मोठा फटका त्या ठिकाणी आलेला नाहीये बॅटर्सच्या माध्यमातून. आउटफील्ड सजवण्यात येईल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल दोन्ही टीम्सना. चला दुसऱ्या षटकाला सुरुवात. अर्थातच यश डाव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू होता. अर्थातच लेग स्टिप वरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र एक अवांतर वाईटच्या स्वरूपात धाव पुन्हा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. 36चा पाठलाग अतिशय संत गतीने केला जातोय, पण हीच गती जर अशा पद्धतीने तुम्ही पुढे गेलात ना तर येणाऱ्या स्लॉग ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा तुम्हालाही बनवाव्या लागतील. अधूनमधून तुम्हाला एखादा मोठा फटका, एक मोठा अटॅम्प त्या ठिकाणी करणं गरजेचंच आहे. लॉंग लेग मध्ये त्या ठिकाणी स्किड झालाय, प्रोडक्शन सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय, त्याचा फायदा बॅटर्सनं उचललाय. तिहेरीचा प्रयत्न केला जाईल का? मात्र 3रा धावे करता रोखलं गेलंय. या 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना 9 धावा पाहायला मिळतील. एक चांगला संयम त्या ठिकाणी दोन्ही बॅटर्सनं अक्षरशः ठेवलेला पाहायला मिळतोय. पण हा इंटेन्शन तुम्हाला चेंज करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजाचा अप्रोच दिसतोय ना त्यांना ठाऊक आहे ही मॅच अगदी लो स्कोरिंग जरी असली तरी देखील आम्हाला जास्तीत जास्त डॉट चेंडू काढायचे आहेत आणि आम्हालाही धावा रोखायचे आहेत. वा, अडवा बॅटनं इथे पुल करायचं होतं. वेग छान होता पण त्या ठिकाणी दिशा खराब होती. पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर भरकटला गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक अवांतर धाव धावफलकावरती येत असताना 10 धावा धावफलकावरती आल्या आहेत.
एक चांगल्या दर्जाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आई बलजाई स्पोर्ट्स नागाव विपक्ष टीम शिरवली या दोन संघाच्या दरम्यान पहिल्या फेरीचा अखेरचा सामना आहे. चला स्पीड अप करा मित्रांनो, 2:30 वाजून गेलेत, अजूनही दुसऱ्या फेरीला सुरुवात नाहीये. पुढे सरसावले यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड पद्धतीचा फटका आलाय आणि 4 धावा देऊनही गेलाय बॅटर्सला. चौकार चौकारानं 14 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अर्थातच बॅटर्स समीर चांगल्या दर्जाची फलंदाजी त्या ठिकाणी साकारतोय आपल्या टीम करता. चला चला स्पीड अप करा टीम एबी स्पोर्ट्स. यश डॉट बॉल फेकावे लागतील. ब्रेक तू आतापर्यंत आलेला नाहीये, तो ब्रेक तू ही तुम्हाला मिळवून द्यावा लागेल. वा चांगला चेंडू होता, पायावरती जाऊन चेंडू अदलला जाईल आणि तदनंतर मात्र एक सिंगल याही दरम्यान पाहायला मिळते. अर्थातच सिंगल धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 15 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. 36 ची रन चेस आणि ही 36 ची रन चेस त्या ठिकाणी करत असताना हे दोन्ही संघ 21 ची गरज अजूनही हा सामना जिंकण्याकरता जर विचार केला तर टीम शिरवली या संघाकरता अजूनही या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. मॅच अजूनही ऑन आहे, बनल्या जाऊ शकतात या धावा. पटला होता चेंडूला, तदनंतर मात्र जर विचार केला तर पुन्हा एकदा ती चूक यशच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्यानं या षटकातला हा 3रा वाईट बॉल आहे. अर्थातच या धावा तुम्हाला कुठेतरी थांबवाव्या लागतील. तुम्हाला देखील तुमचं इंटेन्शन बदलावं लागेल. फोकस फार महत्वाचं आहे. अर्थातच तुमचं ध्येय, तुमचं लक्ष आज एकाच गोष्टीवरती केंद्रित झालेलं आहे, ते म्हणजे या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे. जसं फोकस तुम्ही ठेवलेत ना, त्या अनुषंगानं तुम्हाला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला तुमचं योगदान तुमच्या संघाकरता द्यावं लागेल. फटका हवेमध्ये, यावेळेस मात्र वॅकंट एरियामध्ये चेंडू लँड होईल. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीटही केल्या जातील. दुहेरी धावेनं 18 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. या विजयाच्या दिशेनं टीम विचार केला तर शिरवली संघ आता मात्र आगेकूच करत असताना एक चांगल्या दर्जाची पार्टनरशिप त्या ठिकाणी बनवली आहे या दोन्ही बॅटर्सनी. सलामीला अमोल आले, समीर आले आणि आपल्या टीमला जसं स्टार्टअप हवं त्याला तसं स्टार्टअप दिलंय. सुरुवातीला संत गतीनं त्या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. इथंही फटका हवेमध्ये फसलाय. प्रोडक्शन चेंडू खाली, झेल सुटलाय. एक सिंगल त्या ठिकाणी चोरली जाईल. एक सिंगल धावेनं धावफलक पुढे सरसवलं जाईल ना. ते 19 या आकड्यावरती शेवटचा चेंडू या षटकातला. अर्थातच यश कासरेकर ज्याचं हे षटक जर विचार केला ना तर 3 वाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळाले. सतरा धावांची गरज असणार आहे 7 चेंडूमध्ये. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये या 17 धावा बनवायचे. अरे यश चला टाइमपास करू नका, विनंती असेल टीम एबी स्पोर्ट्स स्पीड अप करा. मित्रांनो तुम्ही YouTube लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धा पाहत आहात. आज तुम्हालाही पाहणारे कोणीतरी आहेत. सातत्याने त्या चुका वारंवार आपल्याकडून होणार नाहीत याचीही दक्षता घ्या. ऑन साइड रिजन मध्ये फटका सजवला जाईल. लॉंग ऑनला प्रोटेक्शन, वाईट डिश लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण होईल झाली आहे. क्या बात आहे. 3 धावा, चांगली रनिंग बिटवीन त्या ठिकाणी. 22 धावा या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील. अर्थातच 14 ची गरज आहे. सामना जिंकण्याकरता 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. पाणी घेऊन जायचं आहे, जरा स्पीडअप करा. चला स्पीडअप करा लवकर, जा पटकन. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता टीम विचार केला ना तर शिरवली हा संघ
आणि शिरवली संघ त्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 14 धावा बनवणार का की येणाऱ्या 6 चेंडूमध्ये रोखलं जाणार टीम एबी स्पोर्ट्स संघाकडून? काय असणार आहे उत्तरार्धाच्या खेळाचा विश्लेषण जाणून घेण्यापूर्वी आपणही घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. पहिला धक्का पहिला ब्रेक तो स्लॉगर मध्ये आलाय. पाच चेंडू आणि 14ची गरज असणार आहे. 5 चेंडू मध्ये या 14 धावांची गरज. सामना जिंकण्याकरता टीम शिरवली संघ डिफेंड करणार का टीम एबी स्पोर्ट्स? याही वेळेस अडवा पाटणा फटका खेळायचा होता. वा फुलातून आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू गणिक मात्र प्रेशर बॅटर्स वरती येणार आहे. तुम्हालाही तुमच्या मनातली भीती हा डर काढावा लागेल. जितना डरोगे उतना ही लोग डराएंगे. हिम्मत करोगे तो बड़े बड़े सर भी झुकाएंगे. तुम्हाला हिम्मत ठेवावी लागेल. हिमतीनं पुढे जावं लागेल. या दरम्यान प्रोटेक्शन आहे. झेल टिपलाय. तिसऱ्या चेंडूवरती धक्का क्रमांक 2 टीम शिरवली संघाला. चौदा धावांची गरज आहे. अफलातून कमबॅक केलाय अजयनं इथं टीम एबी स्पोर्ट्स नागाव संघाकरिता. चटके चटके दिलेत आणि हे चटके सहन करावं लागतील. क्या बात आहे. आणखीन एक धक्का आलाय. आता मात्र हे समीकरण हे इक्वेशन 2 चेंडू 14 वरती आलंय. गरज सामन्यामध्ये इथं ट्विस्ट येईल का? वाह चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा पार आलाय हा षटकार. संघाला हा षटकार जरूर आला बॅटर्सच्या माध्यमातून. पण त्या ठिकाणी खूप सारा उशिरा आणि इथं एबी स्पोर्ट्स नागाव. वा क्या बात आहे. काळोखे साहेब आपण कॅमेरा मंच